श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 147. श्री महाराजांची काही पत्रे. पत्र क्रमांक 15. आनंद सागर म्हणजे श्री महाराजांचा उजवा हात, त्यांचे चिरंजीव बाबूराव यांना श्री महाराजांनी पाठवलेले हे पत्र आहे. सत्पुरुषांच्या पोटी येणे म्हणजे मोठी जबाबदारी असते. ती कशी पार पाडावी हे या पत्रात सांगितले आहे. श्रीराम भक्तिपरायण बाबूराव यांस आशीर्वाद. तुमचे पत्र पोचले व मजकूर समजला. मंदिर व त्याची व्यवस्था बरी चालल्याचे ऐकून समाधान झाले. दृश्यात मानी सुख जाण, तेथे न राहे समाधान. दृश्यातीत राखावे मन स्थिर, जेथे राहे रघुवीर. सर्वांचे राखावे समाधान, हेच मुख्य साधन जाण. कोणास न लावावा धक्का, हाच नेम तुम्ही राखा. वडिलांचे पाहावे कीर्तीला, मानावे भक्तीला. त्यांनी केले जे जे काही, रामाविण दुजे काही नाही. त्यांनी केले ज्यांना जवळ, त्यांस आपण न सोडावे दूर. जगतात जे जे दिसते बरे, ते ते सर्वच नाही खरे. मिष्ट भाषण वरीवरी, विष राहे अंतरी. असल्यांची संगती नसावी बरी. ज्यांनी केला देह रामार्पण, त्यास करावे आपण जतन. गुरु आज्ञाप्रमाण, याच्याहून दुसरे साधन नाही जाण. वृद्धपण आले, शरीर क्षीण झाले, तरी आपला अभिमान घेऊनच राहिले. त्यास सोडणे दूर, ही आपली हानी जाण. मी तुम्हा सांगतो हित, दृश्यात न ठेवावे चित्त. रामसेवेकरता प्राण, म्हणून करणे आहे जतन. मान अपमान जगतात, ते मूळ कारण झाले घातास. तेथे राहावे सावध, वृत्ती करुण्या स्थिर. सर्वांचे ऐकावे, परी उपासनेपासून दूर न व्हावे. सत्कर्मास विघ्ने फार, अनिती अनाचार करीती अघोर. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून. जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे आपण वागावे जाण. सर्व लहान थोर मंडळीस आशीर्वाद, सर्वत्रास पत्र वाचून दाखवावे. कळावे हा आशीर्वाद. पत्र क्रमांक 16. श्री ब्रह्मानंदांचे पुत्रतुल्य पुतणे भीमराव गाडगुळी हे फार साधक वृत्तीचे होते. आपल्या हातून श्री महाराजांची खरी सेवा व्हावी अशी त्यांना तळमळ होती. संतांच्या ग्रंथांचे उत्तम वाचन असल्याने परमार्थ विषय चांगला समजला असून त्यांची लीनता वाखाणण्यासारखी होती. पुढील पत्र हे त्यांना लिहिलेले आहे. श्रीराम भक्तिपरायण भीमरावजी यांस आशीर्वाद. तुमचे पत्र मिळाले. तुम्ही लिहिलेला मजकूर ध्यानात आला. त्यात तुमची प्रकृती बरी नाही असे लिहिले, तरी योग्य प्रकारे औषध पाणी घेऊन प्रकृती बरी करावी. श्री रामनवमीचा व इतर उत्सव कोणाकडून तरी करवून घेऊन त्यावर आपली नजर असावी. तुमच्या बहिणीबद्दल लिहिले ते कळले. ज्याने त्याने आपले हित ओळखून वागणे हे जरूर आहे. कल्याणाचा मार्ग कोणीही दाखवील, पण त्याप्रमाणे वागणे प्रत्येकाकडे आहे. कोठेतरी एकांतात जावे असे तुम्ही म्हणता, ते योग्य आहे. बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपलेच मनाची ठेवण. सुखदुःखाचा दाता, सत्य नाही दुजा आता. जाणीवेने जैसे घ्यावे, तैसे मनाने सुखदुःख भोगावे. मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण, तोपर्यंत नाही समाधान. सर्वस्वी राहावे रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधुजन. रामास अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती. प्रयत्ने विण राहू नये, फळाची आशा ठेवू नये. भगवंताला विसरू नये, कर्तव्य या दृष्टीने कर्म करावे. प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे व्हावा प्रयत्नाचा उगम. अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज रामार्पण. वृत्ती राखावी अत्यंत शांत, हेच संतांचे मुख्य लक्ष जाण. जे जे घडेल काही, ते ते राम इच्छेने, तेथे राम इच्छेने पाही.
असा करावा संसार, परी असावे खबरदार. त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. थोर भाग्य उदया आले, रामराय घरी आले. आता व्हावे रामाचे आपण, व्यवहार प्रपंच करावा जतन. न दूजाचा दोष पाहावा, त्याचा आपणापाशीच ठेवा. देह आहे परतंत्र, मन राखावे भगवंतापाशी स्वतंत्र. मनाने जो बांधला, परतंत्र वाटेल त्याला. शरण गेला रामचरणी, त्याला नाही दुजी हानी. सर्वांस सांगावे माझे नमस्कार, चित्ती असावा रघुवीर. अखंड करावे नामस्मरण, नीतिधर्माचे असावे आचरण. बायका मुले लहान थोर, यांनी न सोडावा रघुवीर. काळ फार कठीण आला, बुद्धिभेद त्वरित झाला. आता सांभाळावे सर्वांनी आपण, रामाविण न जाऊ द्यावा क्षण. सर्वांनी व्हावे रामाचे, हाच माझा आशीर्वाद घेई साचे. राम कृपा करील लवलाही, हाच माझा आशीर्वाद. सर्वत्रास माझे आशीर्वाद सांगावे. तुम्ही वसुलीबद्दल लिहिले, त्याबद्दल 50 कर्तव्याची जाणीव देऊन करून घ्यावे हे बरे. बेलधडी येथील सर्व श्रीराम भक्तास माझे आशीर्वाद सांगावे, कळावे हा आशीर्वाद. पत्र क्रमांक 17. सन 1910 साली श्री महाराज अयोध्येस गेले होते. तेथून हे पत्र त्यांनी स्वतः लिहून पाठवले आहे. साधकाने कसे राहावे व काय करावे याचे संपूर्ण वर्णन त्यामध्ये आढळते. हे एकच पत्र नजरेपुढे ठेवून साधन केल्यास आत्मज्ञान प्राप्त होईल. श्रीराम भक्तिपरायण सर्व मंडळीस आशीर्वाद. विवेकयुक्त साधन ते भुलवी कोठे मन, सदोदित समाधान. माईक वार्ता सोडून अंतरी नामस्मरण स्वानंद बळकट. प्रपंच ठेवावी बुद्धी, हीच अखंड समाधी. प्रपंच संसार बंधन, त्याची सांगतो खूण. प्रिय वस्तू अप्राप्त, नको तेची प्राप्त. यासाठी तळमळी चित्त, या नाव संसार. प्रपंच बुद्धी, याने परमार्थाची नागवण सहज. श्री रामनामी खबरदारी, तू या युगात काही न करी. या कालाचा प्रकार, देवे सोडिला साक्षात्कार. घरोघरी झाले ब्रह्मज्ञान, कोठे नाही समाधान. मुमुक्षुजनांचे मन, दृश्या माझी व्हावे कल्याण. निष्काम कोठून आणावे ज्ञान, म्हणून तुम्ही या युगात करावे रामचिंतन. रामनामाविण नाही साधन, जीव असे अज्ञान, होईल ते समाधान. अंतःकरणी रामनाम, रामनामची आत्मज्ञान. रामनामची ब्रह्मपद, रामनामची निजसुख. रामनामची वस्तुदेख, रामनामची सर्वसिद्धी. रामनामची तुटे उपाधी, रामनामेची जीवनमुक्त. रामनामे स्वानंद होत. रामनामची परमार्थ, रामनामची योगाचे वैभव. रामनामची योगायोग, रामनामची वेदांचा वेद. रामनामची देवांचा देव, रामनामची तीर्थाचे मूळ. रामनाम परमार्थ केवळ, रामनामी सामर्थ्य बळ. रामनामी गुरुपद तात्काळ, रामनामी तरती जीव. रामनाम ज्ञान भक्ती वैभव. रामनामी आत्मा प्रकटे आपण, तेथे रामनाम हेची परमात्मा निरंजन. रामनाम हेची कैलास वैकुंठ, रामनाम हेची मूळपीठ. रामनाम बोलती बहुत, परिचित्त नाही त्यात. चित्त जडल्याची खूण, रामनामात हैगे करू नये जाण. रामनाम अंतःकरणाचे आत, बाह्य प्रारब्ध वागवी तसे राहात. तेथे काही इच्छा न होता राहे निभ्रांत. बाह्य शरीर मिथ्या, ते माझे आहे. नाशवंत वस्तू जाणोनी राहे. मारुनी खोटी कल्पनावृत्ती, राम नाम अखंड चित्ती. समाधान संतोष शांती, तुम्ही उत्तम गुणी पाही. दिनावरी कृपा करावी काही, ही आशा धरुनी पोटी. सांगितल्या सलगीच्या गोष्टी, हे आम्हासी माहीत आहे. असे म्हणून पत्र वाचिता त्रासू नये. ऐशी करा मती, रामनामाची पहा प्रचिती. श्रीराम.
पुढे आहे चरित्रातील 21 नंबरचा भाग, अभंग आणि स्फुट प्रकरणे. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.